उठा. म्हणजे उठायचं नाही तुम्हाला. आता सरांनी म्हटलं उठा, तर मग तुम्ही उठून जा. कोणी म्हटलंय उठा, सांगा बरं. स्वामी हा, विवेकानंद. त्यांच्याविषयी बोलत आहे. काहींना गैरसमज होऊ शकतो की आता त्याला उठा तर आपण घरी गेलं पाहिजे, असा विषय घ्यायचा नाही. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही, असे सांगणारे स्वामी विवेकानंद. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यांना कपडे आणि निरक्षरांना ज्ञान द्या. तीर्थयात्रा यावर पैसे खर्च करू नका, परंतु मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करा, असे सांगणारे संत गाडगे बाबा. तुझं गावच आहे तीर्थ, तू कशाला इकडे तिकडे फिरत, असा ग्रामोन्नतीचा संदेश सांगणारे या देशातील शेवटचे खरे संत संत तुकडोजी महाराज. या सर्व महामानवांना मी वंदन करतो. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाचे अध्यक्ष संताजी कला विज्ञान महाविद्यालय पलांदूरचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आदरणीय माननीय डॉक्टर रमेश बागडे सर, ज्यांनी या ठिकाणी सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि नुकतंच आपल्या गावामध्ये नागदिवाळीचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं. ते समर्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर बंडू चौधरी. या शिबिराचे किंबहुना नागपूर विभागाचे विभाग उपप्रमुख राष्ट्रीय सेवा योजनेचे आमचे सहकारी, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय निंबेकर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे विकास मेश्राम, आमच्या समोर बसलेले आमच्या इतिहास विभागाचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी खंडाईत सर, आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी. प्रास्ताविकेतून सरांनी सांगितलं होतं की सरांचा 44 वर्षाचा इतिहास आहे या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये. तरी सरांच्या बोलण्यामध्ये कधी कधी ते म्हणता सांगितलं की कधी धडधड होते, बोलताना अडचण येते. तसाच प्रकार मला सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे मी कार्यक्रमाला जातो असं जात नाही अशातला विषय नाही, बोलता येत नाही अशातलाही विषय नाही. परंतु आज मला या ठिकाणी जाणवलं की कुठेतरी मलाही माझा जो उजवा साईड आहे हा कुठेतरी धडधड करीत आहे. आता धडधड का करीत आहे याचं सुद्धा काही कारण असतात. आपल्यापेक्षा आपल्या क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्ती जर असतील तर थोडी आपल्याला भीती वाटते. या ठिकाणी बसलेले सर्व वरिष्ठ आहेत. तसा डॉक्टर संजय निंबेकर आहेत. हे आपल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तम निवेदक आहेत, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत, उत्तम व्याख्याते आहेत. त्याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये ते सहभागी असतात. आणि अशा व्यक्तींसमोर आपण बोलणं थोडंसं वाटते माणसाला. त्याचबरोबर खंडाईत सर बसलेले आहेत, त्यांचे इतिहासाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यासमोर बोलणं. बागडे सर आहेत राज्यशास्त्राचे प्रमुख आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे, ज्यांना भेटून मलाही आनंद झाला, कारण सामाजिक चळवळीमध्ये मी सुद्धा काम करतो. परंतु अशी गाठभेट झालेली नव्हती. दोन सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे व्यक्ती जर भेटले तर त्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. आणि म्हणून चौधरी सर तुम्हाला भेटून मला सुद्धा या ठिकाणी फार आनंद झालेला आहे. आताच सरांनी सांगितलं आहे, निंबेकर सरांनी सांगितलं आहे की धडधड होतात आणि शब्द सुचत नाही. आणि धडधड होऊ नये, आपल्याला वेळेवर शब्द सुचावेत यासाठी आपल्याकडे शब्दांचा साठा असला पाहिजे. शब्दांचा साठा असेल तर आपण धडधड बोलू शकतो. जशी तोफ लागली, मशीन गन्स धडधड गोळ्या विकतात, तसं आपल्या मुखातून शब्द निघले पाहिजेत. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? आम्ही गरीब आहोत परंतु आमच्याकडे शब्द आहे.
आणि हे शब्द म्हणजेच आमचे धन आहेत आणि या शब्दच आम्ही जन लोकांना वाटू शकतो. शब्दांच्या माध्यमातून समाजाला आम्ही प्रबोधित करू शकतो असं जगद्गुरु तुकोबारा यांनी म्हटलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय या ठिकाणी सांगितलेला आहे, सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्व विकास. या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने तुमच्या जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला किती महत्व आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही सर्व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी आहात. तुमच्या समोर बोलताना मला थोडीफार भीती वाटते की एवढ्या मोठ्या सिनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आपण कसं बोलावं ही थोडी भीती असली पाहिजे. आणि म्हणून माझा उजव्या साईडचा जो हार्ट आहे हा कुठेतरी असं होत आहे. आता हळूहळू कमी होत आहे. बोललं की कॉन्फिडन्स येतो. आता मला कॉन्फिडन्स येत आहे. आता मी बोलेन. आता तुम्हाला तुमच्या ऐकायला सांगतो की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठं होणं फार आवश्यक आहे. कारण असं आहे की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक वाव आहेत आपल्याला. जर आपण सांस्कृतिक क्षेत्राचा जर विचार केला तर काही मान्यवरांची उदाहरणं तुम्हाला माहित आहेत, ते मी तुम्हाला सांगतो परत एकदा. की आपल्याकडे सांस्कृतिक कला जर असेल तर काय होते. शिवाजी गायकवाड नाव ऐकलंय का तुम्ही? नाही सर. अरे शिवाजी गायकवाड नाव ऐकलंय? नाही सर. नाही ऐकलंय. आपल्या कोल्हापूरचे आहे. येस सर, ऐकलं. कोण होते शिवाजी गायकवाड? ओके. बस वाहक, समजतो यांना? येस सर. बस वाहक जो बस घेऊन जातो. चालवतो वेगळा, तो वेगळा, तो चालक असतो. हा वाहक असतो जो आतमध्ये आपल्याकडे तिकीट काढा तिकीट काढा खाली उतरेल म्हणतो, तो बस वाहक असतो. असा एक बस वाहक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. आता त्याची ओळख महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये आहे. आज दक्षिण चित्रपटाचा देव जर कोणी असेल तर ते आहे शिवाजी गायकवाड, म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत. नाव ऐकलं की रजनीकांत? येस सर. दक्षिणचा देव आहे तो. लक्षात घ्या, सांस्कृतिक क्षेत्राची ताकद काय असते. समजा कंडक्टर म्हणून असतात, तुम्ही ओळखलं असतं का त्यांना? नाही. अजिबात ओळखलं नसतं. ते वाहकच बनले असते. परंतु त्यांनी वाहक बनता काय केलं, आपली कला जोपासली आणि त्या कलेच्या माध्यमातून ते चित्रपट सृष्टीमध्ये आले. हे एवढी ताकद आपल्या सांस्कृतिक कलामध्ये असते. दुसरं एक तुम्हाला नाव सांगता येईल या ठिकाणी, सर्वांना ते परिचित आहेत. आता सुपरस्टार आहेत आपले शाहरुख खान. नाव ऐकलं तुम्ही? येस सर. कक किरणवाला नाही का? शाहरुख खान सुपरस्टार आहेत आपले. माहिती आहे तुम्हाला त्याची कथा काय आहे? बरेचदा तुम्ही म्हणता की आम्ही गरीब आहोत, कसं करू, संघर्ष कसा काय, कसं काय होईल, शक्य होईल का? शाहरुख खानने सुरुवात केली एका छोट्या टीव्हीच्या सिरियल मधून. मालिका पाहिजे मला, या मालिकेपासून सुरुवात केली. जेव्हा हा जो शाहरुख खान आहे सुपरस्टार आपल्या मुंबईला आला, आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. जेवायला पैसे नाही, झोपायला जागा नाही. अनेक रात्र या शाहरुख खानने रेल्वे स्टेशनवर घालवलेल्या आहेत. कल्पना करा, तुमची अवस्था चांगली आहे. म्हणजे एवढ्या भीषण परिस्थितीतून हा शाहरुख खान पुढे गेला, आज मोठा झाला, करोडो रुपये आहेत. परंतु हा त्या रेल्वे स्टेशन झोपणारा आणि आज चित्रपट चित्रातला बादशाह झालेला आहे. हा जो प्रवास आहे त्या प्रवासाची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. हा प्रवास एवढा मोठा बादशाह का झाला? त्याच्या अंगी काय होता? गुण होते, कला होते, बोलण्याची कला होती, नाचण्याची कला होती. आणि या कलेच्या भरोश्यावर हा शाहरुख खान आज फिल्म इंडस्ट्रीचा काय झालेला आहे? बादशाह झालेला आहे. तिसरं एक तुमचा परिचित नाव तुम्हाला सांगतो. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करिअर किती मोठं आहे, ही कला आपल्या अंगामध्ये का असली पाहिजे? अक्षय कुमार तुम्ही नाव ऐकलेलं आहे, आवडतो तुम्हाला सगळ्यांना अक्षय कुमार? हा अक्षय कुमार काय करायचा माहितीये का तुम्हाला? हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं. लक्षात घ्या, काय करायचा? वेटर. वेटरला खूप मान सन्मान असते का? समजा हा कोण काय नाव सांगितलं? अक्षय कुमार वेटरच काम करत असला, मोठा झाला असता? तुम्ही लोकांनी ओळखलं असतं? तुम्ही लोकांनी ओळखलं नसतं, मी त्याचं उदाहरण दिलं असतं? नसतं दिलं. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की हा जो वेटरचं काम करणारा अक्षय कुमार आज मोठा हिरो आहे. आता ही जी मी उदाहरण तुम्हाला सांगितली ही थोडी दूरची झाली. दूरचे जाऊ द्याचं असं काही होते. जवळचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. या ठिकाणी बसलेले एक सर आहेत, त्यांचं उदाहरण सांगतो मी. या शिबिराचे प्रमुख म्हणजे
RSS राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय निंबेकर आहेत. सर तुम्ही चुकलो तर मला करेक्शन कराल. सरांची नियुक्ती इथे झाली कुठे? संताजी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग. 2 प्राध्यापक होते मराठी विषयासाठी. दोन्ही चोलून होते, कागदावर दोघेही सेम टू सेम होते. संस्थापकाला प्रश्न पडला घ्यायचं कोणाला, यांना की त्यांना, कारण कागद, मार्क्स, टॅलेंट दोघांमध्ये सारखंच होतं. मग निवडायचं कसं प्रश्न पडला होता त्यांना. मग त्यांनी ठरवलं की जो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहे, ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे, ज्याच्याकडे उत्तम संचालन करण्याची कला आहे, जो उत्कृष्ट निवेदक आहे, जो लोकांमध्ये मिसळतो, असा व्यक्ती दोघांपैकी निवडायचा. आणि त्यामध्ये त्यांना डॉक्टर संजय निंबेकर हे उजवे मिळाले आणि सरांची या ठिकाणी नियुक्ती झाली. सर बरोबर आहे माझं? सरांसाठीच होता, लक्षात घ्या. हा समोरचा गोल्ड मेडलिस्ट लक्षात घ्या, म्हणजे थोडसा सरांपेक्षा वरचा करू आपण आता कागदावर. लक्षात ताकद किती आहे ही ताकद लक्षात घ्या. समजा ही ताकद, ही कला सरांकडे नसती, मला नाही वाटत सर इथे असते, आणि सर इथे नसते तर मी इथे आलो नसतो. आमचे ते मार्गदर्शक आहे. सांगायचा मुद्दा हा की ही सांस्कृतिक शक्ती आहे, कला आहे, ही कला आपण जोपासलेली पाहिजे. सर यावर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा एक नवीन प्रयोग केला. दरवर्षी आमचे शिक्षक वृंदाचं प्रत्येक स्नेहसंमेलनाचं संचालन करीत होते आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा संचालन करीत होते. यावर्षी आम्ही ठरवलं की यावेळी शिक्षकांनी संचालन नाही करायचं, सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा संचालन करायचं नाही. मग कोणी करायचं? विद्यार्थ्यांना द्यायचं. काही लोकांना वाटत हा प्रयोग जमणार नाही, फसेल प्रयोग. म्हटलं फसेल तर फसेल. आपलेच विद्यार्थी, आपलेच पालक, आपलाच गाव आणि आपलीच शाळा, जे होईल पाहिलं. विद्यार्थ्यांनी तयारी केली, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ते बसलेले असतात, त्यांना आवड निर्माण झाली. कार्यक्रमाचा मुख्य संचालनाचा जो कार्यक्रम असतो उद्घाटनाचा, या ठिकाणी ती स्नेहा सार्वे बसलेली आहे. तिने उत्कृष्टपणे सांभाळला, लोकांनी ती तारीफ केलेली आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम साधारण 6 विद्यार्थी आहेत. भिवम कांबळे आहे, गौरव गिदमारे आहे, प्रांजल भुजाडे आहे, ऋषा खांडेकर आहे, तन्वी बनसोड आहे. हे सर्व विद्यार्थी, या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे संचालन केलं. मला वाटते पहिल्यांदा स्टेजवर आले असतील. अशा निमित्त भीती वाटली असेल, धडधड वाटणं स्वाभाविक आहे. तुमचा 44 वर्षाचा इतिहास आहे, माझा फक्त 22 वर्षाचा इतिहास आहे, तरी धडधड होते आहे. परंतु यांनी त्या ठिकाणी धडधड दाखवू दिली नाही. कार्यक्रम यशस्वीपणे त्यांनी केला. मला असं सांगावं असं वाटते की नाचणारे आहेत, ती सुद्धा एक कला आहे. परंतु या 6 विद्यार्थ्यांना जेवढे पालक आले ते सगळे त्यांना ओळखतात. आज ही ओळख आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची, ही ताकद आहे सांस्कृतिक क्षेत्राची. आणि म्हणून आपण या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. कोणतीही कला असो, ती कला आपण विकसित केली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, वीरवृत्तीचा दिवा उजळवा, वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणांनो, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो. धर्मनीती ही दलित दलापरी भारत भूची झाली, भक्ती मुक्तीचे सोंग वाढले, दुर्बलता करी आली, आमच्या दुर्बलता करी आली. त्यांनी तरुणांना आव्हान केलं आहे, तुमच्यामध्ये वीरवृत्ती निर्माण झाली पाहिजे, तुमच्यामध्ये सेवावृत्ती निर्माण झाली पाहिजे. हे जे राष्ट्रीय सेवा योजना या ठिकाणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, याचा उद्देशच आहे की तुमच्यामध्ये सेवावृत्ती निर्माण झाली पाहिजे. मला वाटतं राष्ट्रीय सेवा योजनेत काहीतरी ब्रीद जो आहे मी वाचलेला आहे, हा नॉट मी बट यू. म्हणजे काय? हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा हे केलं पाहिजे. नॉट मी बट यू. सांगायचा मुद्दा हा की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं आपलं काही देणं असते आणि मग त्या समाजासाठी आपण काहीतरी पेबॅक टू सोसायटी केली पाहिजे. मला या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की जे या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. कुठेतरी समाजानं आपल्यावर जे ऋण केलं आहे ते ऋण फेडण्याचं काम या सामाजिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्ही छोटंसं एक फुलाची पाकळी का असेल आपण प्रयत्न करीत आहात. आणि म्हणूनच या शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, सूचना करतो, या सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजून जोडता त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण. सांस्कृतिक कार्यक्रम च्या अनुषंगानं तुमचं व्यक्तिमत्व विकास हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता
व्यक्तिमत्व विकास करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? व्यक्तिमत्व विकास करताना तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपलं स्वमूल्यांकन करणं आवश्यक आहे. स्वमूल्यांकन म्हणजे काय? तुमच्यामध्ये गुण काय आहे, तुमच्यामध्ये योग्यता काय आहे, तुमच्यामध्ये नैपुण्यता काय आहे, आणि या गोष्टींचं मूल्यांकन करणं म्हणजे स्वमूल्यांकन. आणि मग हे स्वमूल्यांकन झालं तर मग काय, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे, माझी आवड कशामध्ये आहे, माझे मूल्य काय आहे, माझे आदर्श काय आहे, आणि माझा कोणत्या जीवन पद्धतीमध्ये सुख आणि आनंद मिळेल, या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग हा जर विचार आपण केला तर पुढचं आपल्याला जे आपलं उद्दिष्ट असते, ध्येय असते, ते ध्येय ठरवायला एक मार्ग भेटतो. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास करताना, आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देताना आणि व्यक्तिमत्व समाजासमोर साकार करताना आपलं ध्येय निश्चित असणं आवश्यक आहे. बऱ्याच तरुणांचं ध्येय निश्चित नसते. मला वाटत नाही माझ्यासमोर बसलेल्या कोणी विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवलं असेल. एखाद असेल अपवाद. कोणी ठरवलं आहे का ध्येय? सांगा बरं, हातवर करा बरं. एकही हात येत नाही आहे. आपण ध्येय ठरवलेलं नाही आहे. मग आपण ध्येय ठरवलं नाही, कुठे जाणार आहोत? कुठे जाणार? आजूबाजूचे लोक जिथे नेतील तिथे जाणार. असं जाऊ नका. ध्येय ठरवा. जिथं जायचं आहे आपण तिथंच गेलं पाहिजे आणि आपली ध्येय निश्चिती झाली पाहिजे. आणि मग काय करायचं? मग आपण एकदा आपलं ध्येय निश्चित झालं तर ध्येय पूर्ती होईपर्यंत आपण थांबायचं नाही. मग वाटेमध्ये किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, मागे हटायचं नाही. पुढेच पुढे आपण गेलं पाहिजे. कवी म्हणतो की काटेरी मार्ग माझ्या पाचवीलाच पुंजलेला, काटेरी मार्ग माझ्या पाचवीलाच पुंजलेला, विस्तवांचा बिछाणा तोही ग्रहाणी दिलेला. असो, हरकत नाही. मला काट्यावरून चालता येतं, जाळं पडलं अंगावर तर जाळ्या सकट उठता येतं. मी उडेन, पण केवळ उडणारच नाही, उंच भरारी घेईन आणि जिद्दीने हे मुक्त आकाश मी माझ्यासोबत नेईन. हे ध्येय, ही जिद्द आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून आता या ठिकाणी बसलेल्या तरुणांना मी सांगू इच्छितो, वेळ कधीच गेलेली नसते. आपण म्हणतो वेळ निघून गेली, वेळ निघून जात नाही, वेळ असते. आपण सुरुवात करत नाही. तर एक हिंदीमध्ये काहीतरी एक डायलॉग आहे, आरंभ करने के लिए बड़ा होना जरूरी है, असं म्हणतात काही लोक. आरंभ करने के लिए बड़ा होना जरूरी है. माझं असं म्हणणं आहे की बड़ा होने के लिए आरंभ करना जरुरी है. म्हणजे काय, आपल्याला सुरुवात आपण करायची इच्छा असते, पण आपल्याकडे तो नाही, माझ्याकडे हे नाही, ते नाही, अमुक होऊ दे, ते होऊ दे, 2 पैसे होऊ दे, मग मी सुरुवात करीन. असा जर विचार आपण करत बसलो तर कधीच सुरुवात होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला आपलं स्वप्न साकार करायचं असेल, आपलं ध्येय गाठायचं असेल, तर तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल, आरंभ करावं लागेल. मग ध्येय तुमचं ठरवलं की आपल्याला हे व्हायचं आहे, हे व्हायचं म्हणजे तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही ध्येय ठरवलं की नाही आम्हाला करणं आहे म्हणजे करणं, नो कॉम्प्रोमाइज. आणि याच्यामध्ये कोणतेही त्याला ऑप्शन ठेवणार नाही, मला हेच व्हायचं आहे. मग तेच व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे? आपण आपल्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. काय असली पाहिजे? जिद्द असली पाहिजे. जिद्दीसोबत आपल्याकडे कष्ट करण्याची आपली इच्छा असली पाहिजे, परिश्रम करण्याची आपल्याला इच्छा असली पाहिजे. आणि मग ही जी जिद्द आणि कष्ट करण्याची जर इच्छा असेल तर आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. या संदर्भात जिद्दीचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो, तुम्हाला प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. सुधा चंद्रन तुम्ही नाव ऐकलं, तुम्ही होते ऐकलं नाही, आमच्या या पिढीने ऐकलेलं आहे. एक भरतनाट्यामध्ये उत्कृष्ट नृत्यांगना झालेली आहे, तिचं नाव होतं सुधा चंद्रन. काय होतं तिचं स्वप्न? या देशातील सर्वोत्कृष्ट भरतनाट्यामध्ये नृत्यांगना व्हायचं हे तिचं स्वप्न होतं. आणि त्यानुसार तिने वाटचाल देखील सुरू केली होती. एकदा काय झालं, आपल्या कुटुंबासोबत लहान असताना ही सुधा चंद्रन मद्रास, चेन्नईला फिरायला गेली. फिरायला गेल्या असताना त्यांच्या गाडीला एक अपघात झाला. अपघात खूप मोठा नव्हता, परंतु अपघात होता. आता ही जी छोटी मुलगी आहे हिला थोडंसं लागलं होतं, पण खूप लागलेलं नव्हतं. दवाखान्यात गेली, डॉक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कुटुंबाने सुद्धा त्याच्याकडे काय केलं? दुर्लक्ष केलं. परंतु कालांतराने ज्या पायाला जखम झाली होती तो पाय आता खराब व्हायला सुरुवात झाली होती, कारण त्याला गँग्रीन झालं होतं. डॉक्टरने सांगितलं
की आता हा पाय कापावा लागेल. काय वाटलं असेल तिला? तिला काय व्हायचं होतं? देशातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगणा. आणि नृत्यांगणा होण्यासाठी कशाची गरज आहे? पायांची गरज आहे. पायच नसतील नृत्यांगणा झाली असती का ती? होईल का? नाही. डॉक्टरने सांगितलं हिला जिवंत राहायचं असेल तर हिचे पाय आपल्याला, एक पाय आपल्याला कापावा लागेल. दिवसात तिच्या डोळ्यापुढे काजवे उभे झाले. कसं करायचं? आपलं स्वप्न आहे की जगात देशातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगणा व्हायची, पण शेवटी सरसलामत तो पगडी पचास. आपलं जे काही ध्येय आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला काय असणं आवश्यक आहे? जिवंत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून तिने, तिच्या कुटुंबाने ती ठरवलं की चालेल, एक पाय कापा, मी जिवंत तरी राहीन. आता तिचा पाय कापला गेला. आता ती पलंगावर पडून विचार करून राहिली की आता माझं कसं होईल, माझ्या स्वप्नाचं कसं होईल, मी नृत्यांगणा कशी होईल. तिने विचार केला आपण काय करायचं, आपलं स्वप्न सोडायचं नाही, आपलं ध्येय म्हणजे सोडून द्यायचं नाही. मग तिने सांगितलं, ठरवलं की आपण आता कृत्रिम पाय लावायचा. काय लावायचा? कृत्रिम पाय. कृत्रिम पाय म्हणजे काय? मानव निर्मित. डुप्लिकेट, दुसरा. ओरिजिनल जिवंत माणसांचा नाही. आणि तिने तो लावला. त्यावर तिने सराव सुरू केला आणि कालांतराने ती आपल्या देशातील उत्कृष्ट नृत्यांगणा झाली. आता विचार करा, तिने ठरवलं असतं की माझा पायच नाही तर मी काय करू, ती उत्कृष्ट नृत्यांगणा होऊ शकली नसती. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, आपलं ध्येय गाठायचं असेल, आपल्याला यश गाठायचं असेल तर परिश्रम आणि परिश्रम केल्याशिवाय पर्याय आपल्याला नाही. आता आपल्याला जे ध्येय गाठायचं असेल यासाठी जिद्द असणं आवश्यक आहे. परिश्रम करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर एक महत्वाचा गुण आपल्याकडे असला पाहिजे, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही. काय असतो सकारात्मक दृष्टिकोन? सर्वांना माहिती आहे. तुम्हाला जवळपास रोज किती विचार येतात सांगता येत तुम्हाला? नाही सर. तुमच्या मनामध्ये आताही बसले तुम्ही आहात, तुमच्यामध्ये विचार येत आहेत. असं. काय विचार येतात? किती विचार येतात? जवळपास दररोज प्रत्येक व्यक्तीला 40 ते 50 हजार विचार येतात. आणि या 40 ते 50 हजार विचारांमध्ये जवळपास 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 10 सेकंदाला आपल्या डोक्यामध्ये नवनवीन विचार येतात. आणि हे विचारांचं जे चक्र असते हे चक्र सुरू असते. आणि आपल्याकडे असलेले जे नकारात्मक जे विचार असतात, त्या विचार आपल्या अवतीभोवती असलेले जे नकारात्मक तरंग आहेत त्यांच्याशी जोडल्या जातात. आणि मग आपल्या मनामध्ये कुठेतरी उदासीनता, भय, कॉन्फिडन्सचा लॉस, हे सगळ्या गोष्टी आपल्या मनात विचारतो. आपण दुर्बल होतो, कमजोर होतो. या उलट सकारात्मक दृष्टिकोन आपला असलं तर आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स होतो, उत्साह निर्माण होतो. मी हे करू शकतो, मी हे करीन, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. सकारात्मक दृष्टिकोन काय असते एक उदाहरण तुम्हाला परत एक सांगतो मी. नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकलं इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. येस सर. फ्रान्सचा प्रसिद्ध सेनापती आहे नेपोलियन बोनापार्ट. काय करायचा हा? कशाबद्दल आवड होती? युद्धामध्ये त्याला आवड होती, वार. तो वेगवेगळ्या देशामध्ये नेहमी युद्ध मोहीम आखायचा. एकदा काय झालं, समुद्राने प्रवास करीत होता. कोण? नेपोलियन बोनापार्ट आणि त्यांचे सैन्य. समुद्र आता किनाऱ्याला, समुद्र जहाज किनाऱ्याला आला. आणि मग या किनाऱ्यावर उतरताना या नेपोलियन बोनापार्टचा पाय चिखलात पडला. चिखलात पडल्यामुळे हा जो नेपोलियन बोनापार्ट आहे हा छातीच्या भारावर चिखलामध्ये आडवा पडला. नेपोलियन बोनापार्टचे सैनिक अंधश्रद्धाळू होते. त्यांना वाटलं अपशकुन झाला. आपण खरंच म्हणतो अपशकुन झाला. आपला सेनापती आडवा पडला म्हणजे आपला पराभव होणार, आपली मुंडकी कापली जाणार. सगळे सैनिक भयग्रस्त झाले. ही गोष्ट त्या चाणाक्ष नेपोलियन बोनापार्टच्या लक्षात आली. तो उठताना आणि छातीवर असलेला चिखल झटकताना म्हणाला, मित्रांनो, या युद्धामध्ये आपलाच विजय होणार, आपणच जिंकणार. कारण आल्या आल्या या भूमीनं मला आलिंगन दिलं आणि म्हणाली, मी तुझीच आहे, तुझीच आहे, तुझीच आहे. या वाक्यावरून सैनिकांचं मनोधैर्य वाढलं. सैनिकांनी पराक्रम केला आणि त्या युद्धामध्ये विजय संपादन केला. सांगायचा मुद्दा हाच की प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चितच आपल्याला आपलं ध्येय, आपलं जे यश आहे ते आपण गाठू शकतो. चौथा महत्वाचा एक
मुद्दा तुमच्याकडे गुण असलं पाहिजे. वेळेचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळतात, परंतु गेलेली वेळ मात्र कधीच परत येत नाही. आणि म्हणून आपण आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. या संदर्भात तुम्हाला मी 3P सांगतोय, 3P सांगतोय. पहिला P, आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. फर्स्ट P काय सांगतो आपल्याला? प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन करा. दुसरं P आपल्याला काय सांगतो? प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव करा. तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे, असा ते साध्य करीत असा याचं कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जर आपण अभ्यास केला तर ती गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकतो. आणि तिसरा P आहे परफेक्ट. तुम्ही प्लॅनिंग केलं, तुम्ही प्रॅक्टिस केली तर काय व्हाल? परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. परफेक्ट झालं तर काय व्हाल? मग तुम्हाला जे हवं ते मिळेल. तुमच्यामध्ये काय होईल? स्किल निर्माण होईल. आपल्या देशाचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती कोण झाले सांगा बरं? बघा, काहींच्या तोंडामधून ते शब्द निघत आहेत परंतु हिंमत होत नाही सांगायची, चुकलं तर काय होईल. आपल्या देशाचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी फायर विंग नावाचं पुस्तक लिहिलं. आणि या फायर विंग अग्निपंखामध्ये सांगितलं की ड्रीम 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 टर्न इनटू थॉट अँड थॉट ट्रान्सलेट इनटू ऍक्शन. म्हणजे काय? स्वप्न पहा. स्वप्न पाहिले पाहिजे, परंतु नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही. तर त्या स्वप्नांवर तुम्हाला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. नुसतं विचार करून चालणार नाही, तर त्या विचारांचं रूपांतर तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये करावं लागेल. हे जर केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय मिळू शकतो? तुमचं जे ध्येय आहे, यश आहे, हे तुम्हाला मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्यामध्ये निर्णय क्षमता असली पाहिजे. बरेचदा निर्णयच आपल्याला घेता येत नाही. करू की नको करू, टू बी आर नॉट टू बी, हो म्हणू की नाही म्हणू, काहीच करता येत नाही. आपल्याला बऱ्याच लोकांना निर्णय घेता येतात, परंतु योग्य निर्णय घेता येत नाही. आणि म्हणून आपल्याला योग्य निर्णय घेता आले पाहिजे. निर्णय क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. एक तरुण होता, त्याला मुंबईच्या चौपाटीवर समुद्रामध्ये आंघोळ करायची त्याची इच्छा होती. त्याने घरून विचार केला की आज मी जातो मुंबईच्या चौपाटीवर आणि त्या ठिकाणी काय करतो? आंघोळ करतो. गेला, समुद्राजवळ गेला, कपडे काढले, पण त्याला समोर समुद्र खवळलेला दिसला. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, हा समुद्र खवळलेला आहे आणि मी गेलो आणि माझं कायमचं झालं काही काही, मी तर गेलो. तर तिथेच उभा राहिला. दुसरा त्याच्याबरोबर एक तरुण आला, कपडे काढले, खवळलेल्या समुद्रामध्ये त्याने उडी मारली, आंघोळ केला, कपडे घालून परत गेला. आणि हा आजही समजा गेला मुंबईला चौपाटीवर, तर असे तरुण अजूनही मला परिस्थिती कशी अनुकूल मिळेल तेव्हाच मी काही करेन या विचारात अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. कोणतंही यश हे परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर अवलंबून असते. परिस्थिती कशी असू द्या, मनस्थिती जर चांगली असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कामं करताना कोणतंही जे काही असेल ते अपयशाला घाबरू नका. बरेचदा आपण पूर्वीच पोरांना वाटते मी स्टेजवर गेलो आणि माझं काही चुकलं तर मग लोक हसतील, बोलू का नको बोलू. अपयश पचवायला शिका, अपयशाची मैत्री करायला शिकवा. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. हे लाईट पाहिजे सगळ्यांना. बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसनने लावला. त्यांचा आपण थँक्स म्हटलं पाहिजे. ते आहेत म्हणून बरं आहे, सगळीकडे चकाचक आहेत, नाही तर आपल्याला आजही दिवाबत्तीमध्ये काम करावं लागलं असतं. आणि मला या ठिकाणी म्हणजे सगळ्यांनाच ती अडचण झाली असते. थॉमस एडिसनने बल्बचा शोध लावला. किती वेळा अपयश आला माहिती तुम्हाला ना? एक वेळा, दोन, 10, 20, 30, 100, 200, 300, 500, 700, 800, किती घ्यायचे? 999 वेळा अपयश आलं त्यांना. किती वेळा? तुम्हाला आलं असतं तर एकदाच अपयश. नाही, अपने बस की बात नाही. आपण या वाटेला जायचंच नाही, आपल्याच्यानं जमत नाही. त्याने 999 वेळा प्रयोग केला. 1000व्या वेळी बल्ब लागला, उजेड झाला. काही लोक जळणारे असतात, तिथं वृत्तीच आहे आपल्यामध्ये भरलेली. कोणाचं चांगलं झालं माहित आहे कसं केलं त्यांनी. आता पत्रकारांनी सुद्धा या थॉमस एडिसनला प्रश्न विचारला, म्हणजे मुद्दा
999 वेळा तुम्ही अपयशी झालात. थॉमस एडिसन काय बोलला हे महत्वाचं आहे. थॉमस एडिसन बोलला, मी 999 वेळा अपयशी झालो नाही, 999 वेळा बल्ब कसं बनवतात हे शिकलो आणि 1000व्या वेळी मी त्यामध्ये काय झालं, यशस्वी झालो. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच होईल. नाचताना अडचण येईल, संचालन करताना अडचण येईल, बोलताना अडचण येईल, परंतु घाबरून जायचं कारण नाही. एकदा आलं परत रिपीट करा, परत रिपीट करा. असं जर तुम्ही करत राहिलं आणि आपल्या ध्येयापासून दूर गेले नाही तर तुम्हाला निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व मोठं करायचं असेल, त्याला साकार करायचं असेल, तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. हा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही चांगलं नाचू शकणार नाही, चांगलं बोलू शकणार नाही, तुम्ही चांगलं गाऊ शकणार सुद्धा नाही. आणि म्हणून तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. असं म्हणतात, मान लिए तो हार और ठान लिए तो जीत. मनाचं आहे, मनाने ठरवलं की नाही आपण काही करणार नाही तर तुम्ही तिथे ठरता, आणि मनाने ठरवलं की आपण जिंकू शकतो तर निश्चितच आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे तुमचं ध्येय असेल, जे काही तुमचं ठरवलेलं असेल, ते ठरवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागेल. यासाठी मग काही होऊ द्या. म्हणून एक कवी म्हणतो, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला बघायचं आहे, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला बघायचं आहे. ज्या शत्रूचा कोणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. जेव्हा माझे पाय थकलेले आहेत, हात थकलेला आहे, संपूर्ण शरीर थकलेलं आहे, पण समोर जर मला माझं यश दिसत असेल तर त्या यशाकडे एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि मला कुठलंही कारण सांगता येणार नाही, कुठलाही थांबा घेता येणार नाही. कारण कालमागचं वाक्य लक्षात ठेवायचं, थांबला तो संपला. आणि म्हणून आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला काय करावं लागेल, पुढेच पुढे जावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लक्षात ठेवल्या आणि त्यानुसार जर नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला तुमचं ध्येय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, तुम्हाला गाठता येईल. यासाठी प्रचंड तुम्हाला मेहनत करावी लागेल. सध्याचा युग वेगळा आहे, डिजिटल युग आहे, टेक्निकल युग आहे. म्हणून तुम्हाला आता हार्डवर्क तर करावंच लागेल. हार्डवर्क बरोबर तुम्हाला आता स्मार्ट वर्कही करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही किती शिकलात परंतु जर स्मार्ट वर्क नसेल तर तुम्हाला महत्व प्राप्त होणार नाही. मी निंबेकर सरांची गोष्ट सांगितली की निंबेकर सरांची नोकरी का पक्की झाली, कारण त्यांच्याकडे हार्डवर्क होतं, त्याचबरोबर काय होतं, स्मार्ट वर्क होतं, सांस्कृतिक कला त्यांच्याकडे होती. आणि म्हणून ते या ठिकाणी रुजू होऊ शकले. आणि म्हणूनच आपण सर्वांनी सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास करताना या सर्व गोष्टींचं जर आपण नियोजन केलं तर आपण या ठिकाणी निश्चितच यशस्वी होऊ शकतो. आता आपण सगळेजण राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमामध्ये आलो. सेवाव्रत आपण घेतलेले आहे. भारतीय समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये 3 ऋण महत्वाचे सांगितलेले आहेत. एक आहे पितृऋण, दुसरा आहे मातृऋण आणि तिसरा आहे समाज ऋण. आता आपण प्रत्येकाने आपल्या आईचं ऋण आपण फेडलं पाहिजे. आईचं ऋण कसं फेडावं याचा आदर्श नमुना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, त्यांच्या आई वडिलांची होती. स्वराज्य स्थापन करावं ही काही शिवाजी महाराजांची इच्छा नव्हती, त्यांच्या आईची होती. आणि म्हणून हे आईचं स्वप्न साकार करण्याचं कार्य कोणी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. स्वराज्य स्थापन केलं आईच्या स्वप्नापोटी. आईचं ऋण फेडलं. आपण सुद्धा या माध्यमातून तुम्हाला सांगावं वाटते की तुमच्या आईचं देखील काही आहे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करून आपल्या आईचं ऋण आपण फेडलं पाहिजे. पितृऋण असतो आपल्यावर, प्रत्येकाने पितृऋण सुद्धा फेडलं पाहिजे. पितृऋण फेडण्याचा आदर्श नमुना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातला विद्वान व्हावा, जगात आपल्या देशामध्ये असलेली जी अस्पृश्यता आहे, जातीयता आहे, ही दूर व्हावी असं भीमजी सपकाळांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम कोणी केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे पितृऋणाचं आदर्श उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आदर्श आपण समोर ठेवलं पाहिजे आणि आपल्या वडिलांचं पितृऋण आपण फेडलं पाहिजे. तिसरं महत्वाचं ऋण समाज ऋण. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, ज्या समाजामध्ये आपण जगतो, ज्या देशामध्ये आपण जगतो, त्या समाजाचं ऋण सुद्धा आपल्याला फेडायचं असते. आणि हे समाजाचं ऋण फेडण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला संधी आलेली आहे. ही संधी पुन्हा येते किंवा
नाही सांगता येत नाही, पण आता संधी आलेली आहे. ज्या गावामध्ये, ज्या समाजामध्ये, तालुक्यामध्ये, देशामध्ये आपण राहतो, त्यासाठी आपण काहीतरी केलं, याचा निश्चित तुम्हाला आनंद भविष्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी बसलेले काही तरुण मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. या सर्व सेवा योजनेचे जे काही विद्यार्थी आहेत, त्याची जबाबदारी आहे. समाजामध्ये सामाजिक एकता निर्माण झाली पाहिजे, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. आपल्या देशाचे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे 2047 ला आपला देश विकसित राष्ट्र झालं पाहिजे. आणि ही संपूर्ण जबाबदारी तुम्हा तरुण वर्गाची आहे. आणि या संदर्भात बोलताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणांना उपदेश करताना म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा अण, अग्नी भडकला युद्धाचा अण, आळसी होऊन बसे तरुण असून रक्त नवसळे, नवजवान तुझं म्हणावे कसे. अरे मेलास तर शहीद होशील, अरे मेलास तर शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, अति ऋणही असे, तरुण सुनी रक्त नवसळे, नवजवान तुझं म्हणावे कसे. ही नवजवानांची म्हणजे तरुण तरुणीची जबाबदारी आहे. आपला देश विकसित राष्ट्र झाला पाहिजे, आपण या देशाची सेवा केली पाहिजे, अशा प्रकारचा विचार या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला घेणं आवश्यक आहे. आता हे सांगितलं, करणं काही सोपं नाही. बोलणं सोपं असते, करणं सोपं नसते. परत तुम्हाला भाषण ऐकेपर्यंत हा विचार पटतो. भाषण संपलं, कार्यक्रम संपलं, तू कुठला आणि विषय संपून जातो. असा विषय होऊ देऊ नका. ठरवा आपल्याला काय करायचं आहे, आणि त्या ध्येयाच्या दिशेने तुम्हाला काय करायचं आहे, वाटचाल करायची आहे. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटते की थांबणार ना कधी, थांबणार ना कधी, ना हार मानणार मी, ए समोर संकटा तुला करीन पार मी. देह संपला जरी, देह संपला जरी, जिवंत युगे युगे, जो सदा अभंग राहणार तो विचार मी. एक वाक्य कोरून ठेव, एक वाक्य कोरून ठेव, कोरुणी बनावरी, जिंकणार जिंकणार होय, जिंकणार मी, जिंकणार मी. ही जर प्रतिज्ञा जर आपण केली तर निश्चितच तुम्हाला ध्येय तुम्ही गाठू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश मिळू शकतो. परत तुम्हाला ऐकायचं आहे, आपले अध्यक्ष बोलणार आहेत. मी अधिकचा वेळ आता या ठिकाणी घेणार नाही. मी माझं भाषण आटप्त करतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, येणारं वर्ष तुम्हाला तुमच्या प्रगतीचं भरभराटीचं जावं असं शुभेच्छा देताना म्हणतो की प्रत्येक शब्द तुमच्या मैफलीचे गीत व्हावे, प्रत्येक शब्द तुमच्या मैफलीचे गीत व्हावे, सूर मैफलीच्या तुमच्या दूर दूर जावे. तुम्हा पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, तुम्हा पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, बागडावे तुम्ही नभी उंच उडावे तुम्ही, बनुनी सुंदरचा मोती शिंपल्या तपडावे तुम्ही, शिंपल्या तपडावे तुम्ही. एवढे बोलतो आणि थांबतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलावलं, सन्मान केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.